नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि चविष्ट अंडा ऑमलेट ही रेसिपी। नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी तुम्ही ही बनवू शकता। अंडा ऑमलेट बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज नसते। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते। करायला ही सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे। अंडा ऑमलेट कसे बनवायचे, त्यासाठी काय साहित्य लागते आणि काही टिप्स देखील या रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। रेसिपी स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे काही टिप्स सांगितलेल्या तुमच्या उपयोगी येतील। चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण एक लहान आकाराचा कांदा घेऊया। कांद्याची साल काढून घ्यायची आणि आपण हा चाकूने मधोमध कट करायचा आहे। मधोमध कट केल्यानंतर कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। ऑमलेटसाठी कांदा चिरताना शक्यतो एकदम बारीक चिरून घ्यायचा, त्यामुळे ऑमलेटमध्ये छान हा मिक्स होतो आणि याची चवही छान लागते। कांदा आपला चिरून झालेला आहे आणि आपण अर्धाच कांदा या ठिकाणी वापरलेला आहे। कांद्याचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता मध्यम आकाराचा टोमॅटो आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, हा देखील आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा दोन्हीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात करू शकता। हवे असल्यास टोमॅटोमधील बिया देखील तुम्ही काढून घ्यायच्या आहेत। टोमॅटो मस्त असा बारीक आपण या ठिकाणी चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एक लहान आकाराची मिरची घेतलेली आहे, ती बारीक आपण चिरून घ्यायची आहे आणि याचे बारीक असे तुकडे केलेले आहे। त्यानंतर कोथिंबीर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ही देखील आपण बारीक चिरून घ्यायची आहे। कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरची हे आपण एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहे, म्हणजे ऑमलेट केल्यानंतर हे त्याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होते आणि खाताना एकदम टेस्टी असे लागते। त्यासाठी हे सर्व बारीक चिरून घेतलेले आहे। टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा हे आपण अगोदरच अशा पद्धतीने तयारी करून बारीक चिरून ठेवायचे आहे। आता एक बाउल घेऊया, त्यामध्ये आपण 2 अंडी फोडून घ्यायचे आहेत। आपण या ठिकाणी दोन अंड्याचे ऑमलेट करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण एक अंडे अशा प्रकारे चाकूने मधोमध फोडून घ्यायचे। दुसरे अंडे देखील आपण अशाच पद्धतीने फोडून घ्यायचे आहे। व्यवस्थित असे हे मधोमध फोडून घ्यायचे आणि बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। त्याचबरोबर टोमॅटो देखील आपण मस्त असा बारीक चिरलेला आहे, तो याच्यात घालायचा आहे। हिरवी मिरची घातलेली आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। यामध्ये तुम्हाला हवे असल्यास इतर भाज्या देखील वापरू शकता। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे। लाल तिखट आपण घालून घ्यायचे आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर हे मिश्रण आपण व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आपण चमच्याने एकसारखे असे हे मस्त असे फेटून घेतलेले आहे आणि हे आपले मिश्रण या ठिकाणी तयार झालेले आहे। गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि तो आपण मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आहे। तुम्ही तवा किंवा पॅन काहीही वापरू शकता आणि गरम झाल्यावर याच्यावरती 1 चमचा तेल घालून घ्यायचे आहे। तेल संपूर्ण पॅनवर आपण व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आहे, म्हणजे ऑमलेट पॅनला चिकटणार नाही आणि तुटणार देखील नाही। आता तयार केलेले अंड्याचे मिश्रण पॅनवर हळूवारपणे आपण ओतून घ्यायचे आहे। चमच्याने आपण हे सर्व मिश्रण गोलाकार पासून एकसारखे असे करून घ्यायचे आहे, म्हणजे हे आपले ऑमलेट एकसारखे असे जाडीला होते। त्यासाठी चमच्याने अशा पद्धतीने एकसारखे फिरवून घेतलेले आहे। मध्यम आचेवर हे एका बाजूने चांगले आपण भाजून घ्यायचे आहे। ऑमलेट लगेच उलवून घ्यायचे नाही, नाहीतर हे तुकडे होते। त्यासाठी एका बाजूने चांगले भाजून घ्यायचे आणि नंतर आपण उलटण्याने याच्या सर्व कडा मोकळ्या करायच्या आणि हे उलटून घ्यायचे आहे। हे पहा, सहज उलटले जाते आणि एका बाजूने मस्त असे हे सोनेरी भाजून घ्यायचे। एका बाजूने भाजून घेतल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने देखील अशाच पद्धतीने छान असे मिनिटभर भाजून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने मस्त असे हे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि हे आपले भाजून झालेले आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा, मस्त असे गरमागरम आपले अंडा ऑमलेट तयार झालेले आहे। करायला ही एकदम सोपी रेसिपी आहे, सहज कोणीही करू शकेल एवढी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। गरमागरम हे ऑमलेट तुम्ही ब्रेड, टोस्ट, सॉस किंवा
तसेच देखील खाऊ शकता। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार झालेली आहे। आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते। यामध्ये आपले कांदा जो घातलेला आहे याची चव अप्रतिम अशी लागत आहे आणि खायला एकदम टेस्टी असे हे तयार झालेले आहे। तर तुम्ही देखील हे एकदा नक्की बनवून पहा। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा। अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।